देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार, भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करत नाही उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर ठाकरे जनादेश चोर आणि कफन चोर असं म्हणत फडणवीसांचा पलटवार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या महायुतीतल्या वादग्रस्त मंत्र्यांविरोधात जनआक्रोश, जुगाराचा डाव ते डान्सबारची नक्कल करत ठाकरेंच्या शिवसेनेनं डिवचलं. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरात तीव्र निषेध. मी ओरिजिनल, माझी कॉपी करणं ओवाटाच्या बापालाही जमणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनानंतर संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर. मतचोरी विरोधात इंडी आघाडीचा एल्गार, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरील धडक मोर्चा पोलिसांनी संसदेजवळ चढवला. आयोगाकडून फक्त 30 नेत्यांनाच भेटीची परवानगी, निदर्शनादरम्यान महिला खासदार बेशुद्ध. इंडी आघाडीच्या खासदारांसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडून दिल्लीमध्ये स्नेहभोजनाचं आयोजन. सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊतांसह अनेक नेते आणि खासदार सहभागी. 15 ऑगस्टला मंत्री आदिती तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार. रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या वादादरम्यान निर्णय, तर नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी मंत्री गिरीश महाजन यांना मान. ही यादी फक्त ध्वजारोहणासाठी, पालकमंत्रीपदासाठी नाही. नाशिकमध्ये दादा भुसे आणि रायगडमध्ये गोगावले पालकमंत्री होतील असा अजूनही विश्वास आहे. मंत्री उदय सामंत ठाम. पुणे विद्यापीठातील व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेविरोधात विद्यार्थी काँग्रेसचं आज आंदोलन, तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रेरणेतून स्पर्धा आयोजित केल्याचं विद्यापीठाचं स्पष्टीकरण. विद्यापीठाने राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचं नसतं याचा विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसतो. रोहित पवारांचं ट्विट. आम्ही कुलगुरूंना वादविवाद स्पर्धेचं पत्रक देतो. मतांची चोरी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत का? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धेवरून सुषमा अंधारेंची टीका. होतकी विधानामुळे भास्कर जाधव यांच्यावर वादंग, माझ्यावर टीका करण्यासाठी भाजपनं ब्राह्मण संघाला पुढे केलं, मात्र मी कोणाला घाबरणार नाही, माफी मागणार नाही, भास्कर जाधव वक्तव्यावर ठाम. सांगलीचं सगळ्यात जास्त वाटोळं जयंत पाटलांनी केलं. गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल, त्यांच्या मोठ्या नेत्यावर बोलण्यास मला मनाई, पडळकरांची प्रतिक्रिया. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचं मुंडे साहेबांचं स्वप्न होतं, मात्र त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी मराठवाड्याला दुष्काळी ठेवलं. लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. सांगलीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भाजपात प्रवेश निश्चित. देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बुधवारी किंवा गुरुवारी पक्षप्रवेश. नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसणार. भाजप कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. पदाधिकारी राजेश भोर यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्ते प्रवेश करतील. आज सकाळी मातोश्रीवर प्रवेश सोहळा पार पडेल. शिंदेच्या सेनेच्या बबिता पवार बेस्ट पतपेढीची निवडणूक लढणार. बबिता पवारांचा बेस्ट कामगार सेनेच्या उत्कर्ष पॅनलमध्ये समावेश. बबिता पवार यामिनी जाधव यांच्या निकटवर्ती आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ आज 11:15 वाजता मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे. मतदार नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भेट घेणार. राज ठाकरेंच्या आदेशानंतर पदाधिकारी भेट घेतील. मराठा समाजाला डोळ्यासमोर ठेवून आम्हाला संपवण्याचा डाव उद्धव ठाकरेंनी रचला. सावली बारवरून होणाऱ्या आरोपांवर रामदास कदम यांचा आरोप. रामदास कदमांनी सावली बारचं शेट्टी नावाच्या व्यक्तीसोबतचं करार पत्र दाखवलं. बेकायदेशीर धंदा या जागेवरून चालवणार नाही असं नमूद, फक्त हॉटेलचा व्यवसाय करावा असंही करारपत्रात नमूद. कदम यांची माहिती. कबूतरखान्याच्या बंदीच्या समर्थनार्थ मराठा एकीकरण समिती उद्या आंदोलन करणार. जैन मुनींना दिलेल्या धमकीला एकीकरण समिती उत्तर देण्यासाठी आंदोलन करणार. हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा. कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई. आतापर्यंत 32,000 रुपयांचा दंड वसूल, तर दादरसह गिरगावमध्ये 3 गुन्ह्यांची नोंद. दादरमध्ये कबुतरखान्यांसाठी झालेल्या आंदोलनात अद्यापही गुन्हा दाखल नाही. वस्तुपालिकेची असल्याने त्याची तक्रार आल्यानंतरच कारवाई केली जाणार. मुंबई पोलिसांकडून स्पष्ट. कबुतरांसाठी हाती शस्त्र घेऊ अशी चिथावणी देणाऱ्या जैन मुनींवर मंत्री मंगलप्रभात लोढांची सौम्य प्रतिक्रिया. विधानाशी सहमत नाही एवढं बोलून लोढांनी बोलणं टाळलं. जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द गावात 10 ते 15 जणांकडून तरुणाला मारहाण. उपचारासाठी घेऊन जाताना सुलेमान पठाणचा मृत्यू. वडिलांच्या फिर्यादीवरून 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल. घटनेनंतर जामनेरमध्ये तणावपूर्ण स्थिती. अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या जाणत्या राजाने महाराष्ट्र उपाशी ठेवला. राधाकृष्ण विखे पाटलांची शरद पवारांवर टीका. फक्त घरं फोडायची कामं केल्याचा पवारांवर केला घणाघात.
लातूर ग्रामीण मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानात भारताचा झेंडा लावण्यासारखा, भाजप आमदार रमेश कराड यांचं वक्तव्य. तर काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांची कराडांवर टीका. सावध संघटनेच्या विजय घाडगेंनी लातूरमध्ये फडणवीसांची घेतली भेट. कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची विजय घाडगेंची फडणवीसांकडे मागणी. निवडणुकीच्या काळात माझ्यावर अॅट्रॉसिटी दाखल व्हावी यासाठी अनेक प्रयत्न झाले. भास्कर जाधव यांचा आरोप. तर माझ्या अटकेसाठी वरिष्ठ नेत्यांचे फोन येत होते, जाधव यांचा दावा. सोसायटीच्या पुनर्विकासावरून ज्येष्ठ मराठी अभिनेते किशोर कदम यांचे आरोप. अंधेरीतील हवामहल सोसायटीच्या विकासात बिल्डरसह कमिटी सदस्य गोंधळ घालत असल्याचा आरोप. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची किशोर कदम यांची मागणी. खुल्या मंचावर कट रचला जातो का? काही पुरावे असल्यास जरांगेंनी ते बोलावं. ओबीसी नेते बबनराव तायवाडेंनी मनोज जरांगेंचा आरोप फेटाळला. अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. संपूर्ण मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील मध्यभागात आज वाहतुकीत बदल. महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या हुजूरपागा शाळेत अनोखा उपक्रम. लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने विद्यार्थिनींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी. प्रशांत जगताप यांचं विद्यार्थिनींना मार्गदर्शन. डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचं 14 ऑगस्टला मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. केंद्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला डबेवाले उपस्थित राहणार. कार्यक्रमामुळे डबेवाल्यांची सेवा 14 ऑगस्टला बंद ठेवली जाईल. मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची आज संध्याकाळी बैठक. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात पार पडणार बैठक. उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. कोल्हापुरातील महादेवी हत्तीणीबाबत सुप्रीम कोर्टात गुरुवारी पुढील सुनावणी. महादेवीला वनतारामधून पुन्हा नांदणीत आणण्याच्या कायदेशीर पर्यायाची माहिती कोर्टात देण्यात येणार. कोकण रेल्वेची रोरो आता कणकवलीतील नांदगाव स्थानकात थांबणार. यावर्षी कोकण रेल्वे 50 गाड्या अधिक सोडणार. कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांची माहिती. नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामाच्या कांदा लागवडीला सुरुवात. शेतकऱ्यांकडून यंदा उशिरा लागवड, तर अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे पाठ फिरवली. नांदेडमध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स बसवण्याच्या निर्णयाचं स्वागत. अपघात झाला की ट्रॅक्टर ड्रायव्हरला दोष देतात, त्यामुळे सत्यता समोर येईल. ट्रॅक्टर चालकांची प्रतिक्रिया. जळगाव महापालिका किंवा जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये 50% जागा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया लढवणार. प्रदेशाध्यक्ष अझर तांबोळी यांची माहिती. नंदुरबार शहरात ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्य सरकार आणि सरकारमधल्या मंत्र्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन. महायुतीत असलेल्या वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. पुण्यातील स्नेहा झिंगडे आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या 7 जणांविरोधात गुन्हा. सासरच्या जाचाला कंटाळून स्नेहा झिंगडेंनी रक्षाबंधनाच्या दिवशी केली आत्महत्या. पुण्यातील उर्से टोलनाक्यावर ट्रॅफिक वॉर्डनला संतप्त नागरिकांनी केली मारहाण. वॉर्डनवर खासगी बस ऑपरेटरकडून बेकायदेशीर पैसे उकळल्याचा आरोप. वाहतूक पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वॉर्डनने पैशांची कबुली दिली.